धाराशिव जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसानं कहर केलाय। पावसामुळे नद्यांनी धोक्याची पातळी आता ओलांडली आहे, तर शेत शिवारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलंय। शेतकरी चिंतेमध्ये सापडले। जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नद्या आणि ओढ्यांच्या पुलांवरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक विस्कळीत झाली। मुंबईमध्ये पुढील 3 दिवस मुसळधार पावसानं इशारा दिलाय। हवामान विभागानं हा इशारा दिला असून आता मुंबई, ठाणे आणि पालघरला सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। ठाण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। सखोल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। वंदना डेपो परिसर जलमय झालाय, तर पाणी निचरा करण्याचं काम सुद्धा सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। नाशिकमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला असून गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला। धरणातून 1659 क्युसेक वेगानं पाण्याचा सध्या विसर्ग सुरू आहे। गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये सध्या वाढ झाली आहे। मुसळधार पावसामुळे धान पिकाला मोठा फटका बसलाय। मुसळधार पावसामुळे सध्या गोंदियामधल्या धान पिकाला आता पावसाचा फटका बसलाय। गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसामुळे आता जलाशयांमधल्या पाणी पातळीमध्ये सुद्धा मोठी वाढ झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या नदीमध्ये सुद्धा पाण्याचा प्रवाह केला जातोय आणि त्यामुळे पुजारी टोला धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं धरणाचे 4ही गेट आता उघडण्यात आले। गोंदिया जिल्ह्यामध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय। जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अशा पुजारी टोला धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होतीये, त्यामुळे आता धरणाचे 4ही गेट उघडण्यात आले असून आता 3267 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे। वसमत, कळमनुरी आणि औंढा नागनाथ तालुक्याला पावसानं झोडपून काढलंय। नदी नाले ओढे तुडुंबपणे वाहू लागलेले आहेत, त्यामुळे आता विदर्भामध्ये जाणारा पुसद, शेंबाळ, पिंपरी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। आष्टी तालुक्यातील कारखेल खुर्द इथल्या भीमाई विठ्ठल घुले यांचं अल्पशा आजारानं निधन झालं। शुक्रवारी त्यांची अंत्ययात्रा गुडघावर पाण्यातून वाट काढून निघाली, त्यामुळे आता ग्रामस्थांवरती आता या संदर्भामध्ये नाराजी व्यक्त केली जाते। प्रशासनानं लवकरात लवकर या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा आणि अशा पद्धतीची घटना पुन्हा घडू नये असं सुद्धा ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे। उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये आणि घाटमाथ्यावरती सुरू असलेल्या पावसामुळे धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढली असून उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 70,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सध्या सुरू करण्यात आलाय। त्यामुळे आता प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सुद्धा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे।